मी सध्या संत श्री गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आहे आणि आज गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे. आपण बघू शकतो गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये कालपासून भाविकांची मोठी गर्दी आहे. लाखो भाविक शेगावात गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे श्रींचा प्रगट दिन उत्सव हा मोठ्या उत्साहानं थाटामाटात साजरा केला जातो. मंदिर प्रशासनाकडनं सुद्धा गेल्या 8 दिवसापासून मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडताना दिसत आहेत. यामध्ये पूजा असेल, आरती असेल, अनेक महापुरुषांची या ठिकाणी कीर्तनं झालीत आणि गेल्या 2 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी झाली. राज्यभरातून जे भाविक आहेत, जो वर्ग गजानन महाराजांना मानतो तो जो भाविक आहे तो भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेला आहे आणि यामुळे संतनगरीला या ठिकाणी मोठ्या गर्दीचं स्वरूप आलेलं आहे. भाविकांची मांदियाळी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. जर पाहिलं तर सध्या आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि दुपारी 2 वाजता सुद्धा रखरखत्या उन्हामध्ये भाविकांची ही जी गर्दी जी आहे ही गर्दी फार मोठी आहे. लाखोच्या संख्येनं शेगावमध्ये भाविक सध्या दर्शनासाठी आलेले आहेत. मंदिर प्रशासनाकडनं सुद्धा भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर रखरखत ऊन आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये भाविक गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरामध्ये समाधी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. त्यातच महत्वाचं म्हणजे जी श्रीच्या मंदिर प्रशासनाची जी सेवा जी आहे ती सेवा सुद्धा या ठिकाणी भाविकांची केल्या जाते. आपण जर पाहिलं तर स्वच्छतेचा जर का विषय जर घेतला, शिस्त, स्वच्छता ही सगळी जी आहे ही गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी दिसते आहे. सेवेकरी जो काही फरशीवरची जो कोणताही कचरा असेल तो कचरा या ठिकाणी पडू देत नाही, त्याला तात्काळ स्वच्छ केला जाते. अशा प्रकारची स्वच्छता जी आहे ती गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये दिसते. शिवाय शिस्तता सुद्धा या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पाहिलं तर गजानन महाराजांचा हा प्रगट दिन उत्सव आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होताना दिसतोय आणि लाखो भाविकांची जी गर्दी जी आहे ती मंदिर परिसरामध्ये झालेली. रखरखत ऊन आहे तरी सुद्धा भाविक गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत आणि आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल असणार आहे. भाविकांची मांदियाळी एकंदरीत पाहिलं तर भाविकांची मांदियाळी सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TVN मराठी, शेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.